ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी। नरकातला स्वर्ग पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी 100 दिवस आर्थर रोडच्या कारागृहामध्ये असताना संजय राऊत यांनी लिहिलेलं हे पुस्तक शनिवारी म्हणजे उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। मात्र या प्रकाशनाच्या आधीच एबीपी माझाच्या हाती हे पुस्तक लागलंय। या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी आजवरती त्यांनी आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहून ठेवल्यात। यामधीलच एक म्हणजे या पुस्तकामधील राजा का संदेश साफ है हे प्रकरण। यामध्ये बाळासाहेबांनी अमित शहांवरती मोठे उपकार केल्याची कहाणी लिहिण्यात आली आहे। गुजरात दंगल प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला असताना तसंच तडीपारीची कारवाई झालेली असताना बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शहांना संकटाच्या गर्तेमधून कसं बाहेर काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी राऊतांनी लिहिली आहे। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहा यांना गुजरात दंगलीच्या नंतर कशी मदत केली याविषयी नेमकं आज काय लिहिण्यात आलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून आपण बघूयात। गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता। शहा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती। फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं। लहान जय शहाला घेऊन अमित शहा मुंबईत पोहोचले। कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं। अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते। दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले। शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली। गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना त्यांनी सांगितली। अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी ही माहिती बाळासाहेबांना दिली। मी काय करू असं बाळासाहेबांनी विचारलं। आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं शहा म्हणाले। बाळासाहेबांनी चिरुटाचा झुरका मारला आणि धूर सोडला। त्यानंतर एक महत्वाचा फोन केला। अमित शहांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेटच बोलले। बाळासाहेबांचं वाक्य होतं, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका। एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या। अमित शहांनी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलंय। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृण वागले। संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये असे अनेक स्फोटक किस्से त्यांनी लिहून ठेवले आहेत आणि त्यामधला अजून एक खळबळजनक असा दावा आहे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला। बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना गुजरात दंगल प्रकरणामध्ये कसं वाचवलं या संदर्भामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये खळबळजनक दावा करण्यात आला। मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली तसंच अमित शहांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोन नंतर शरद पवार यांनी कशी सूत्र हलवली या संदर्भातला हा किस्सा आहे। शरद पवार यांनी मोदींना त्यावेळेला कशी मदत केली होती याविषयी राऊतांनी आपल्या पुस्तकामधून काय लिहिलंय बघूयात। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। गोध्रा कांडात सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा होता। गुजरातचे अनेक पोलीस आणि अमित शहांना तुरुंगात जावं लागलं। चौकशी आणि कारवाईची बंदूक मोदींपर्यंत वळली। लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करू नये अशी पवारांची भूमिका होती। पवारांच्या भूमिकेला कॅबिनेटमध्ये मूकसंमती होती आणि मोदींची अटकही टळली। पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवले। तर शरद पवार यांनी त्यावेळेला मोदींच्या सोबतच अमित शहा यांना सुद्धा कशी मदत केली होती बघूयात। नरकातला स्वर्ग उपकारांची आठवण। अमित शहा खून प्रकरणात आरोपी होते। त्यांना तडीपारही केलं होतं। अमित शहांच्या जामिनात सीबीआय विशेष पथकाचा विरोध होता। सीबीआय पथकातील महाराष्ट्र केडरच्या अधिकाऱ्याचा विशेष विरोध होता। मोदींनी पवारांना फोन केला। पवारांनी स्वभावानुसार मदत केली। शहांना जामीन मिळाला पण पुढे ते पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले आणि याविषयी बोलण्यासाठी थेट जाऊयात आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीरजी, आपण बघतोय की राऊतांनी आपल्या पुस्तकामधून काय पद्धतीचे दावे केलेत। सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीने अमित शहा आणि मोदी यांच्या संदर्भात जे दावे केलेले आहेत याविषयी तुमची पहिली प्रतिक्रिया। नाही, हे दावे विश्वसनीय नाहीत। या दाव्यांमध्ये फक्त सनसनाटी निर्माण करणे
स्वतःचं महत्व वाढवणे किंवा आपल्या मनामध्ये असणारी जी सल असते ती सल अशा शब्दांचा आणि कपोकल्पित कथांचा उपयोग करून ती सल काढण्याचा प्रयत्न करणे. आणि या अगोदर उद्धव साहेबांनी हेच केलं की अमित भाई आणि आम्ही एकत्र बसलो, आम्हाला 2.5 वर्षाचं आश्वासन दिलं असं सांगत ते काँग्रेस सोबत गेले. आता अशी पुस्तकं लिहायची आणि मग लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा. ते स्वतःला महाभारताच्या संजयच्या बरोबरीचे समजत आहे असं वाटतं की ते टॅक्सीमध्ये बसले, घामाघूम झाले, मग स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी धुवा सोडला. मला वाटतं की या कपोकल्पित कथा आहे. हा, हे खरं आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांचे प्रेमाचे सलोख्याचे संबंध होते. मग श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी असेल, आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, प्रमोद महाजनजी असतील, आणि मी स्वतः प्रदेश अध्यक्ष असताना त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला जायचो, कारण आम्ही एकत्र होतो, आमच्या सहवास प्रेमाचे संबंध होते. आणि म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी पुस्तक लिहिलं, या पुस्तकामध्ये जरी त्यांचं लक्ष हे अमित भाई असले तरी एक गोष्ट ते विसरत आहे. दुर्दैवानी या निमित्ताने या पुस्तकामधल्या अशा दंतकथेनी न्यायमूर्तींच्या कामकाजावरही ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे, न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. आणि ते असं सांगण्याचा प्रयत्न आहे की काँग्रेसच्या राज्यामध्ये न्याय व्यवस्था हे फोनच्या माध्यमातून नियंत्रित होत होती. हे मला वाटतं की न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह उभं करणं, न्याय व्यवस्था काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अशी किडलेली होती की नेत्यांनी फोन केल्यावर न्याय व्यवस्थेमध्ये सत्य हे बदलायचं असं जर त्यांना म्हणायचं असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये आता प्रश्न राहिला की मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदींना जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शरद पवार साहेबांनी मध्यस्थी केली. आता प्रश्न असा आहे, आज जे नेते अटकेत चालले ते काही देशासाठी की राष्ट्रासाठी अटकेत चालले नाहीत. नरेंद्र मोदींना काही पत्राचारीच्यासाठी अटक करण्याचा विषय नव्हता. देशाचा, राज्याचे ते मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी जे दंगे झाले त्या दंग्याच्या बाबतीत काँग्रेसने त्यांच्या मागे दुसरी कोणतीही गोष्ट आपल्याला हाती लागत नाही म्हणून 9 तास सीबीआयची चौकशी केली. जर एखाद्या राज्यात दंगे झाले म्हणून त्या मुख्यमंत्र्यांनाच अटक करायची असेल तर मग 92 मध्ये महाराष्ट्रात झाले, 26-11 मध्ये घटना झाल्या, युपी मध्ये अनेकदा काँग्रेसच्या राज्यामध्ये हजारोच्या संख्येने दंगे झाले. आणि तेव्हा शरद पवार साहेब असं कदाचित म्हणू शकतात की दंगा हा काही मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही त्या गुन्ह्याला घेऊन जाणे इतकंच मोठा नाही असं होऊ शकतं. सुधीर भाऊ, तुमचा मुद्दा लक्षात आला. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी, ती म्हणजे बाळासाहेबांनी अमित शहांवरती, मोदींवरती कसे उपकार केले त्यावेळेला, आणि आता ज्या पद्धतीने पक्ष जे 2 फुटलेले आहेत त्यांचा आरोप केला जातो अमित शहा आणि मोदींवरती, ते दोघे कसे कृतज्ञपणे आता वागले असा दावा यामधून करण्यात आलाय. असं आहे की मुनगंटीवारांचा फोन काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये त्यांचा आवाज. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडलं जायचा प्रयत्न करूयात. मात्र संजय राऊत यांच्या पुस्तकामधले हे दावे आपण बघतोय आणि त्यावरती आता भाजपची सुद्धा प्रतिक्रिया येतेय. काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि खळबळ माजवण्यासाठी अशा पद्धतीचे हे दावे केले जात आहेत असं सुधीर मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केलेलं आहे या एकूणच दाव्यांच्या संदर्भात. आणि हे सगळे दावे खोटे असल्याचं सुद्धा त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे. तर संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलंय, ज्याचं उद्या प्रकाशन होणार आहे शनिवारी रवींद्र नाट्य मंदिरला. आणि त्याच्या आधी आपण हे पुस्तक ज्यावेळेला एबीपी माझाच्या हाती लागलंय त्यामध्ये नेमके काय दावे करण्यात आले ते बघतोय. गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता.
शहा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती. फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं. लहान जय शहाला घेऊन अमित शहा मुंबईत पोहोचले. कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं. अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते. दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले. शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना त्यांनी सांगितली. अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी ही माहिती बाळासाहेबांना दिली. मी काय करू असं बाळासाहेबांनी विचारलं. आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं शहा म्हणाले. बाळासाहेबांनी चिरुटाचा झुरका मारला आणि धूर सोडला. त्यानंतर एक महत्वाचा फोन केला. अमित शहांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेटच बोलले. बाळासाहेबांचं वाक्य होतं, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका. एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या. अमित शहांनी पुढे काय केलं ते साऱ्या